नमस्ते. तर मुलांनो, आज आपण या ठिकाणी इयत्ता 6वीचा पान नंबर 31 वरील अ, धडा 9वा वारली चित्रकला हा धडा पाहणार आहोत. चित्रकला म्हटली की आपल्या सगळ्याचा आवडीचा विषय आहे. परंतु ही वारली चित्रकला नेमकी काय आहे? तर हे आपल्याला आता या ठिकाणी पाहायचं आहे. डॉक्टर गोविंद गारे यांनी आदिवासी साहित्य आणि संस्कृती इत्यादींचं विशिष्ट लेखन, चिंतन ते नेहमी करत असतात आणि त्याची माहिती ही आपल्याला देत असतात. तशाच पद्धतीचं चित्रकलेविषयीची माहिती आपल्याला या पाठामधून त्यांनी दिलेली आहे. वेगवेगळ्या कला आपल्याला माहीत असतात. गायन कला, नृत्यकला, चित्रकला वगैरे वगैरे. रांगोळी अनेक प्रकारच्या कला असतात. आपल्याला बऱ्याचशा कला आवडत असतात. एखादी कला आपणही जोपासत असतो. अशा प्रकारे या ठिकाणी ही वारली चित्रकला काय आहे, हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वारली चित्रकला डॉक्टर गोविंद गारे यांचा परिचय आपण थोडक्यात पाहू. 1939 ते 2006 हा त्यांचा कालावधी आहे. व्यासंगी लेखक, संशोधक, विचारवंत आणि साहित्यिक. आदिवासी हा त्यांच्या चिंतनाचा विषय. महाराष्ट्र राज्याच्या पुणे येथील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते. आदर्श आश्रमशाळा, आदिवासींचा प्रश्न, भारतीय आदिवासी साहित्य आणि संस्कृती इत्यादी बाबत त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध झालेली आहे. या सर्व कलांमध्ये त्या संस्कृतीचे प्रतिबिंब पडलेले दिसते. निसर्गाशी नाते जोडणाऱ्या व जगण्याकडे सकारात्मकतेने पाहणाऱ्या वारली चित्रकलेविषयीची माहिती या पाठात आलेली आहे. महाराष्ट्रातील आदिवासी कला असलेली ही वारली चित्रकला मानवी जीवन समृद्ध करते. गायन कला, नृत्यकला या चित्रकला यांसारख्या कलातून आपल्याला आनंद मिळतो. यासारखी एखादी कला जोपासावी असे तुम्हाला वाटते व का वाटते, हा प्रश्न तुम्हाला स्वाध्याय लिहिताना लिहायचा आहे. भारतीय सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीमागे आदिवासी कलेचा खूप मोठा आधार आहे. ही सांस्कृतिक जीवन जे आहे भारताचं, हे जे समृद्ध आहे, भरभराटीच झालेलं आहे. या संपूर्ण जगामध्ये विशेष करून भारतीय संस्कृतीला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. हे महत्त्व प्राप्त होण्यामागं आदिवासी कलेचा खूप मोठा आधार आहे. नागरी संस्कृतीच्या प्रभावापासून मुक्त परंपरागत चालत आलेले निसर्गप्रेम, सहज उपलब्ध साहित्यातून झालेला उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे आदिवासी कला, असे कलेचे सोपे समीकरण मांडता येईल. अगदी सहज आजूबाजूच्या अवतीभोवतीच्या निसर्गामध्ये असलेलं साहित्य वापरून तयार झालेली ही कला आहे, असं या कलेचं सरळ सरळ अर्थ आपण घेऊ शकतो. महाराष्ट्राला आदिवासी कलांचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. त्यात वारली चित्र असतील, लाकडी कोरीव काम असेल, मुखवटे असतील, मृणमूर्ती म्हणजे मातीच्या मूर्ती असतील, धातूचं काम असेल, पाषाण म्हणजे दगडाच्या मूर्ती असतील, वाद्य आहेत, शिकारीची साधनं आहेत व इतर कलात्मक वस्तू यांचा समावेश होतो. आदिवासी कलांचा हा वारसा निश्चितच वरच्या दर्जाचा आहे. आदिम कलेची मूळ बीजे वारली चित्रकलेत विकसित झालेली दिसतात. वारली प्रदेशात छोट्या छोट्या पाड्यातील घराच्या कुडांवर व भिंतीवर चौकोन त्रिकोणाकृतींची अनेक चित्रे काढलेली असतात. वारली चित्रकलेत परिपोष संस्कृती, परंपरा व परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे. काही वारली प्रदेशामध्ये काही छोट्या छोट्या पाड्यांमधील घराच्या कुडांवर, भिंतीवर, घराच्या कुडं म्हणजे या ठिकाणी अ, झाडांच्या फांद्यापासून किंवा चिपाटापासून बनवलेल्या ज्या भिंती असतात, तुरीच्या तुराट्यांपासून बनवलेल्या ज्या भिंती असतात, त्या मातीने वर सारवून घेतलेल्या असतात शेणामातीने आणि या शेणामातीने सारवलेल्या भिंतींवरती त्रिकोण, चौकोन आकृतींची अनेक चित्रे काढलेली असतात. वारली चित्रकलेत परिपोष संस्कृती, परंपरा व परिसरातील निसर्ग संपत्तीचा आधार घेऊन झालेला आहे. आजूबाजूच्या सर्व गोष्टींचा आधार घेऊन ही चित्रकला मोठी झालेली आहे. त्यामुळेच वारली चित्रकलेत धार्मिक विधी, लग्नविधी, दैनंदिन जीवन,
लोकजीवन चितारलेले दिसते. आपल्या दैनंदिन जीवनामधले जे विविध गोष्टी आपण करत असतो, जे वेगवेगळे समारंभ आपण करत असतो, हे सगळे समारंभ वगैरे धार्मिक विधी या कलेमध्ये, चित्रकलेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आजूबाजूचा परिसर, परिसरातील पशुपक्षी, वृक्षवेली, नदी-नाले, डोंगर, पहाड, वने, जंगले, नृत्ये, घरदार, शेतीचे हंगाम, शिवार, जत्रा इत्यादी विषयांना धरून भित्तिचित्रे रेखाटलेली दिसतात. आणि हे सगळे विषय घेऊन ही भित्तिचित्र रेखाटलेली आहेत. काही ठिकाणी गोल करून त्याच्या आतमध्ये ही चित्र तयार केलेली आहेत, काही त्रिकोणाच्या आतमध्ये आहेत, काही चौकोनांच्या आतमध्ये आहेत. वारली चित्रकला समजून घ्यायची झाल्यास वारली लोकांच्या छोट्या छोट्या वस्त्यांवर फिरून लोकांना बोलते करावे लागते आणि त्यांच्यातील कलाविष्काराचा शोध घ्यावा लागतो. ही आदिवासी समाज अजूनही जंगलाच्या अवतीभोवती राहत आहेत. तांदळाच्या पिठात पाणी ओतून त्या द्रवाने बांबूच्या काड्यांनी रंगवलेली पांढरी शुभ्र वारली चित्र लहान मुलांनी काढलेल्या चित्रासारखी वाटतात. परंतु चित्रांचे आकार मात्र निसर्गातून प्रेरणा घेऊन तयार झालेले असतात. तांदळाचं पीठ तयार करून त्याचं द्रावण तयार करतात आणि बांबूच्या काड्यांनी ही चित्र ते काढत असतात. वारली चित्रातील आकार व रेषा प्रमाणबद्ध नसल्या तरी वारली चित्रकारांच्या निरीक्षणाची व कल्पनाशक्तीची दाद द्यावी लागते. कलेचे कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न घेतलेले नसताना इतकी सुंदर अप्रतिम चित्र त्यांना सुचतात कशी, असाही प्रश्न पाहणाऱ्याच्या मनात निर्माण होतो. कसल्याही प्रकारचं प्रशिक्षण वगैरे त्यांनी घेतलेलं नाही, कसल्याही प्रकारची माहिती घेतलेली नाही. आजूबाजूच्या निसर्गाचं निरीक्षण करून ही चित्र ते काढत असतात. रंगांचा अतिशय कमी वापर, उदाहरणार्थ तांदळाचे पीठ, गेरू, कादळी, हळद, कुंकू, रंगीत फुलं व झाडांचा चीक यांचा उपयोग ते चित्र रंगवण्यासाठी करत असतात. तांदळाचं पीठ, गेरू म्हणजे काऊ, आपल्याला पोळ्याच्या वेळेला तुम्ही हा गेरू किंवा काऊ पाहिला असेल, ब्राऊन कलरचा. काजळी, त्यानंतर दिवा वगैरे जळल्यानंतर जी काजळी तयार होते काळ्या रंगाची, ती काजळी हळद कुंकू विविध रंगीत फुलं त्यांचा रंग तयार करतात आणि झाडांचा चीक यांचा वापर करून ते चित्र रंगवतात. चित्र काढण्यासाठी साधे रफ स्केच देखील तयार करत नाहीत. कच्चं चित्र वगैरे ते काही काढत नाहीत. सुचतील तसे आकार ते गुंफत जातात. वरील चित्रामध्ये आणि मागच्या पानावरच्या चित्रामध्ये आपण त्यांचे विविध चित्रांचे आकार पाहिलेले आहेत. आपल्याला ते समोर दिसतात. जसं जसं त्यांना सुचतं तसं तसं ते चित्र काढतात. कच्चं चित्र वगैरे ते तयार करत नाहीत. रोजच्या जीवनातील त्यांच्या चित्रात त्रिकोण, चौकोन, वर्तुळ ही मूलभूत आकारच असतात. चित्रात जी उभी रेषा रंगवलेली असते ती आपले शरीर. त्यांच्या चित्रातील झाडे पहा. वारली चित्रकार ही झाडे रंगवताना नेहमीच मुळाकडून वर शेंड्यापर्यंत रंगवतो. अगदी सहजपणे त्यातून झाड वर उगवण्याची भावना प्रकट होते. अन्य चित्रकार झाड काढताना त्याच्या नेमकं उलट म्हणजे वरून खाली रेषा काढतात. वारली लोकांच्या मते खाली भूमीकडे जाणारे म्हणजे मृत्यूकडे नेणारे नकारार्थी जीवन असते, तर भूमीतून वर उगवणारे म्हणजे जीवनाचा विकास करणारे उद्योन्मुख जीवन असते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वारली चित्रकलेमध्ये चित्र काढत असताना, झाडांचं चित्र काढत असताना हे जमिनीच्या भागापासून वरती चित्र झाडाचं काढतात. सहजपणे आपण जेव्हा झाडाचं चित्र काढतो तेव्हा आपण झाडाचा वरचा भाग अगोदर तयार करतो आणि मग त्याचा खोड बुंदा तयार करून मग आपण ते झाडाचं चित्र पूर्ण करतो. परंतु वारली लोकांच्या मध्ये निसर्गातली ही गोष्ट खूप अप्रतिम आहे, खूप छान आहे. त्यांच्या मते उलट जेव्हा आपण येतो भूमीकडे तेव्हा हे मृत्यूकडे जाते, विनाशाकडे जाते आणि हे नकारार्थी जीवन आहे. आणि भूमीतून वर उगवणारे म्हणजे जीवनाचा विकास करणारे उद्योन्मुख जीवन असते. तर जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनही खूप छान आहे, सकारात्मक आहे. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी दिसून येते. लग्न प्रसंगी झोपड्या रंगवताना आधी चौक काढला जातो. धार्मिक दृष्ट्या चित्राला खूप मान दिला जातो. 7-8 स्त्रिया मिळून हे चित्रण पूर्ण करतात. लग्नाच्या आदल्या दिवशी मांडव असतो, त्या दिवशी ही भित्तिचित्रे चितारण्याचं काम केलं जातं. या ठिकाणी लग्न विधीमध्ये कशा प्रकारे हा चित्रांचा उपयोग करतात याचीही माहिती या ठिकाणी दिलेली आहे.
त्या दिवशी ही भित्तिचित्र चितारण्याचं काम केलं जातं. धवलेरी ही आदिवासींची पुरोहित समजली जाते. धवलेरी या ठिकाणी आदिवासींची लग्न लावण्याचं काम जी स्त्री करते त्या स्त्रीला धवलेरी असं म्हणतात आणि ती आदिवासींची पुरोहित म्हणजे ब्राह्मण समजली जाते. धवलेरी स्त्रिया लग्न लावण्याचा विधी पारंपरिक पद्धतीने पार पाडतात. वारली संस्कृतीत भित्तिचित्रातील रेषाकृतींना आगळेवेगळे महत्त्व असते. वारली चित्रकार भौमितिक आकाराची चित्रे काढत असतात. चंद्रांच्या गरगरीत वाटोळ्या आकारातून त्याने गोल घेतला. पानाच्या आकारातून त्याने त्रिकोण अंडाकृती आकार घेतले. पाकळ्या आणि फांद्याच्या आकारातून बाक आणि वळणे घेतली. चंद्रकला व इंद्रधनुष्य यातून त्याने कमान व अर्धवर्तुळ पाहिले आणि पक्ष्यांच्या भराऱ्या व माशांच्या पोहण्याच्या निरीक्षणाने समांतर व उभे आडवे रेषांचे आकार तो शिकला. जवळजवळ असलेले 5 तारे पाहताना ते एखाद्या रेषेने जोडले गेल्याचा आभास निर्माण होऊन त्याला पंचकोन मिळाला. अनेक आश्चर्यकारक आकार व रचनांची प्रेरणा अशीच त्याला साध्या साध्या रेषा आणि वळणे यांच्या अवलोकनातून मिळाली. निसर्ग आणि सृष्टीला समजून घेण्याची व ती चित्रकृतीतून प्रकट करण्याची त्यांची ही कला विचार करण्यासारखी आहे. आदिवासींची ही जी चित्रकला आहे ही चित्रकला विशिष्ट प्रशिक्षण घेऊन त्यांनी तयार केलेली नाही, तर आपल्या अवतीभोवती निसर्गामध्ये त्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला निरीक्षणामधून पाहायला मिळतात. त्यांचाच उपयोग हे चित्र काढत असताना त्यांनी केलेला आहे. या पान नंबर 32 वरील शेवटच्या भागामध्ये जे चित्र दिलेलं आहे, या चित्रामध्ये वारली चित्रकला आता वारली समाजाच्या बाहेर पडली असून तिचा वापर सर्वत्र होताना दिसतो. वारली चित्रकला फक्त आता त्या समाजापुरतीच राहिलेली नाही, तर ती आता जगभर पसरलेली आहे. टी शर्ट, साडी, कुर्ता, बेडशीट्स, पिशव्या, पर्स, भेटवस्तू, भेटकार्ड यावर वारली चित्रकला रेखाटलेली दिसते. घराच्या भिंती, घराची अंतर्गत सजावट यासाठी देखील वारली चित्रकलेचा मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो. वारली चित्रकलेमुळे महाराष्ट्राची मोहर देशभरातच नव्हे तर परदेशातही उमटलेली आहे आणि वारली चित्रकलेमुळे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारताच्या बाहेर सुद्धा या ठिकाणी वारली चित्रकला पोहोचलेली आहे. वारली चित्रकलेकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा खूप सकारात्मक आहे. ही गोष्ट आपल्याला विचार करायला लावणारी आहे आणि जरूर आपण त्याचा विचार केला पाहिजे. या ठिकाणी पान नंबर 33 वरती स्वाध्याय आहे. या स्वाध्यायामध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे. 2-3 वाक्यामध्ये उत्तरे लिहा. त्याच्यामध्ये 5 प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची 2 किंवा 3 वाक्यामध्ये उत्तरे तुम्हाला लिहायची. प्रश्न क्रमांक 2 मध्ये थोडक्यात उत्तरे लिहा. 2 प्रश्न आहेत. 6-7 ओळींमध्ये त्यांचं उत्तर आपल्याला लिहायचंय. प्रश्न 3 शाळेची किंवा वर्गाच्या भिंतीवर चित्र काढायची आहे. त्यासाठी तुम्ही कोणकोणते विषय सुचवाल ते विषयांची यादी तुम्हाला तयार करायची. प्रश्न क्रमांक 4 वारली कला आता वारली समाजाच्या बाहेर पडली आहे असं का म्हटलं असेल याच्यावरती विचार करा, माहिती घ्या आणि ती माहिती लिहून काढा. खेळूया शब्दाशी मध्ये हे शब्द असेच लिहा, जसे आहे तसे लिहायचे. आ मध्ये घरदार या शब्दासारखे पाठातील जोड शब्द जे आहेत त्याच्यासारखे अजून शब्द शोधून तुम्हाला लिहायचे. ई खालील शब्दांची फोड करा. उदाहरणार्थ धातू मूर्ती म्हणजे धातूची मूर्ती अशा प्रकारे उरलेल्या शब्दांची फोड तुम्हाला लिहायची आहे. त्यानंतर शोध घेऊया या ठिकाणी तुम्हाला 2 प्रश्न विचारलेले आहेत. महाराष्ट्रातील कोणत्याही एका आदिवासी लोकजीवनाविषयी माहिती मिळवा व वर्गात सांगा. त्यानंतर आंतरजालाच्या सहाय्याने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत असणाऱ्या आदिवासी जमातीची माहिती पुढील मुद्द्यांच्या आधारे घ्या. आदिवासी जमातींची नावं, पोशाख, सण, लोकगीत, लोककला, नृत्य, घरे इत्यादी. त्यानंतर पान नंबर 34 वरती आपण आलेलो आहोत. या पान नंबर 34 वरती तुम्हाला प्रकल्प दिलेला आहे. वारली प्रसंग चित्र काढा, रंगवा व वर्गात प्रदर्शन भरवा. जेव्हा आपली शाळा सुरू होईल तेव्हा आपण याचं प्रदर्शन भरवणार आहोत. वारली चित्रांच्या कात्रणांपासून भेट कार्ड बनवा व विशेष प्रसंगी भेट द्या. वारली चित्रांमध्ये काढावयाचे काही आकार खाली दिलेले आहेत त्यांचे निरीक्षण करा. त्याप्रमाणे पुढील चौकोनात चित्रे काढा. चित्रात रंग भरा. ही चित्रे रेखाटताना तुम्हाला आलेले अनुभव आणि हे चित्र काढताना तुम्ही कोणकोणते आकार रेखाटले ते लिहा. चित्र पहा आणि समजून घ्या. त्यानंतर आपण समजून घेऊया यामध्ये
खालील शब्दसमूहातील नाम व विशेषण यांचे सारणीनुसार वर्गीकरण आहे. हे वर्गीकरण तुम्हाला करायचं आहे. नावाविषयी अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण असतं आणि ते नाम त्या विशेषणाचे विशेष्य असते. उदाहरणार्थ लाल भडक जास्वंद या उदाहरणामध्ये लाल भडक हे विशेषण व जास्वंद हे विशेष आहे. अशा प्रकारे विशेषणांचे प्रकार गुणवाचक विशेषण, संख्यावाचक विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. पान नंबर 35 वरती खालील शब्दसमूह वाचा आणि यामध्ये ही गुणवाचक विशेषणं आहेत. ही गुणवाचक विशेषणांचे नामांचे रंग, रूप, आकार व चव सांगणारी विशेषणे असतात. त्यानंतर प्रश्न त्याच्यानंतर रिकाम्या जागा भरा. गुणवाचक विशेषणांपैकी योग्य विशेषण लिहा. त्यानंतर पुढील एक चित्र दिलेलं आहे. चित्राचं निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा आणि खालील दिलेल्या वाक्यात योग्य विरामचिन्हे घाला. तर अशा प्रकारे हा स्वाध्याय तुम्हाला पूर्ण